विरुद्ध लग्न भाग 7. दिव्या म्हणाली, सॉरी काका, पुन्हा असं नाही होणार. व्हायलाच नको. बोलून ते काका आपल्या मार्गे निघून गेले. या दोन लो क्लास इडियट मला किती काही ऐकून गेल्या. यांची हिंमत कशी झाली मला बेअक्कल बोलायची. बघून घेईल यांना. यांच्यासाठीच ती मन असेल, जिंदगी मंडवा फिर भी मैं तंडवा. बरोबर बोलली ना मी? हो, बरोबरच असेल. दिव्या कदम कधीच चुकत नाही. दिव्या केसांना फूक मारत निघते. संध्याकाळी विक्रम घरी आला. त्याला रूममध्ये रुची दिसली नाही तेव्हा त्याच्या लक्षात आले. ती आज तिच्या माहेरी जाणार होती, पण आज ती परत येणार नाही हे त्याला माहीत नव्हते. विक्रम म्हणाला, आई, रुची आली नाही का अजून? आई म्हणाली, अरे तिने सांगितले नाही का तुला? ती येणार नाही आज. तिच्या माहेरी जाते बोलली तर मीच म्हटलेत होते 2 दिवस राहा तिथे. त्यावर विक्रम काहीच बोलला नाही. पण आज ती येणार नाहीये हे तरी तिने त्याला सांगायला हवे होते असे त्याला वाटून गेले. पण सोबतच आपली ही अपेक्षा किती बेसलेस आहे हेही तो जाणून होता. त्याने मनाला तसे समजावले, पण मनाने कधी कुणाचे ऐकले का? इकडे रुचीने रात्रीचे जेवण बनवले. सुमनबाईचे नेहमीचे टोचून बोलणे, दिव्याच्या नर्तक वाद याला दुर्लक्षित करून ती तिचं काम करत होती. पण आज जेवण बनवताना व सुमनबाईची नेहमीची बडबड ऐकताना तिला निर्मलाबाईची आठवण झाली. सासू असूनही किती समजून घेत होत्या त्या. सुमनबाई म्हणाली, अगं बाई, लवकर जेवण बनव. किती वेळची बनवत आहेस? इकडे पोटात कावडे बोंबलायला लागलेत. तिने जेवण बनवले व सर्वांसाठी वाढूनही घेतले. सर्व सोबत जेवण करायला बसले. तेवढ्यात दिव्या म्हणाली, ई, काय बासुंदी बनवली ही, एवढी गोड. तुला तर साधी बासुंदीही बनवता येत नाही. मला नको ही बासुंदी. रुचिता म्हणाली, मग नको खाऊ. कोण मागे लागले तुझ्या खाण्यासाठी? दिव्या म्हणाली, याला म्हणतात रस्सी छल गई मगर उससे बल नाही निघला. एवढं भिकारड घर मिळालं तरी तुझी अक्कल नाही गेली का ग? रामराव म्हणाले, दिव्या, गपचूप जेवण करायचं असेल तर कर. आता जेवायच्या वेळेसही वाद करायचे असतात का तुला? प्रशांत म्हणाला, आणि किती वेळा सांगितले तू मणी म्हणत जाऊ नको ते. मणीची पार आई बहीण करतेस तू. दिव्या म्हणाली, पप्पा, तुम्हाला का नेहमी तिचा पुडका येतो? जे आहे ते आहे म्हणून मी तिला बोलते. आणि प्रशांत, मला नको सांगू मणी म्हणायच्या की नाही ते. तुझ्यापेक्षा तर जास्तच कळतं मला, समजलं? त्यावर सर्वांनी तिच्यावर दुर्लक्ष करणेच पसंत केले. तिला काही बोलणे म्हणजे तिच्या नर्तकी मणी ऐकून ऐकून डोकं दुखावून घेणे म्हणूनच. कधी नव्हे ते सुमनबाईही गप्प बसल्या. जेवण झाल्यावर रुचीने बाबांना मेडिसिन दिल्या व तिच्या रूममध्ये झोपायला आली. रामराव म्हणाले, रुची बेटा, काय करतायस? रुची म्हणाली, काही नाही बाबा, या ना आत. रामराव आत येऊन बेडवर बसले. ते रुचीकडे पाहत होते. रुची म्हणाली, काय झालं बाबा, असं का पाहत आहात? रुचिता, तू खुश तर आहेस ना बेटा तिथे? त्यावर रुची गप्प बसली. मला माहीत आहे रुची, अशा परिस्थितीत लग्न झालं की तुला इच्छा नसतानाही की या लग्नासाठी तयार व्हावं लागलं. पण रुची, मी समाजाच्या भीतीपोटी तुला या लग्नाच्या बेडीत अडकवले नाही. तर एवढे सर्व होऊनही मला विक्रमच्या डोळ्यात त्याचा जो खरेपणा दिसला ते पाहूनच तुझे लग्न मी त्याच्याशी लावून दिले. रुची म्हणाली, पण बाबा, त्याने खोटं बोलून माझ्याशी लग्न केलंय. रामराव म्हणाले, मला नाही माहीत बेटा काय झालं ते. तुला तर माहीत आहे ना, मला कानाचा त्रास आहे. नेहमी ही मशीन कानाला लावून ठेवावी लागते. त्यामुळे झाला असेल गैरसमज. कदाचित त्याने खरे सांगितले असेल, पण मी वेगळंच समजून गेलो. रुची म्हणाली, पण बाबा, तुम्हीच बोलले होते ना, त्याच्या आईने तुम्हाला सर्व काही पाहायला यायच्या आधीच सांगितले होते ते. म्हणजे त्या खोट्याच बोलल्या ना तुमच्याशी? रामराव म्हणाले, रुची बेटा, आता या सर्वाला काहीच अर्थ नाहीये. खरं हे आहे की विक्रम तुझा जीवनसाथी आहे. मला त्याच्यात खरेपणा दिसतो. रुची, तो श्रीमंत नसला ना तरी तो नेहमी तुला खुश ठेवेल. बाबा, खूप उशीर झाला आहे ना, तुम्हालाही झोप येत असेल. रुची विषय बदलवतच बोलत, ठीक आहे बेटा, मी जातो झोपायला. पण मी जे बोललो त्यावर विचार नक्की कर. रामराव तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलले. तिला त्याचा विचार करायचा नव्हता म्हणून बाबा गेल्यावर ती झोपण्यासाठी लगेच बेडवर पडली. पण आज तिला तिथे झोपच येत नव्हती. बेडवर पडून खूप वेळ निघून गेला तरीही रुचिता मनातच बोलली, झोपला असेल का तो? झोपलाच असेल. आज तर बेड आहे त्याला झोपायला आणि मीही तिथे नाहीये. इकडे आले ते बरेच झाले असेल त्याला. त्याचा विचार करायचा नव्हता तरी तिच्या न कळत ती त्याचाच विचार करत होती. जेवण झाल्यावर विक्रम झोपायला रूममध्ये आला. तो रिकामा बेड पाहून त्याच्या मनात चलबिचल झाली. काय विक्रम, किती विचार करतोयस तू? तिला तर साधी आठवणही येत नसेल तुझी. आतापर्यंत तर निर्धास्त झोपली असेल आणि तू
वेड्यासारखा प्रत्येक क्षणाला तिला आठवत बसतोयस. बरंच झालं गेली ते. आज तरी मी बेडवर आरामात झोपू शकेल. बोलून त्याने बेडवर अंग टाकले. पण त्याला नेहमीच्या सवयीचा बेड असूनही कसलीच झोप येत नव्हती. खूप बेचैन वाटत होते त्याला. त्या रिकाम्या रूममध्ये खूप वेळ प्रयत्न करूनही झोप येत नव्हती. म्हणून तो तसाच वैतागून उठला. त्याने बेड खाली आपलं नेहमीचं अंथरूण अंथरलं व उशीवर डोकं ठेवून तिचा विचार करतच कधीतरी झोपेच्या अधीन झाला. दुसऱ्या दिवशी, पण यार वहिनी, तू आज आली असतीस तर बरे झाले असते ना. प्रिया बोलत बोलत रूमच्या बाहेर आली. तिने वहिनी शब्द उच्चारताच विक्रमने कान प्रियाच्या फोन कॉलकडे टवकारले. सॉरी प्रिया, आज आले असते मी, पण बाबाची अपॉइंटमेंट घेतली आहे उद्याची. माझं खरंच आज येणं नाही होणार. वाटल्यास मी उद्या दवाखान्यातून आल्या आल्या घरी येते. पण वहिनी, माझ्या कॉलेजमध्ये साडी डे आहे परवा आणि मला तुझ्यापासून साडी नेसायची शिकायचे पण होते. तू खूप छान नेसतेस ना म्हणून. प्रिया डायनिंग टेबलवर बसत बोलते. रुची म्हणाली, अगं शिकायचे काय त्यात? मी देईल ना तुला नेसून. तुला शिकायची काय गरज? पण वहिनी, मला शिकून स्वतः नेसून पाहायची होती. प्रिया बारीक तोंड करत, अगं मग मी शिकवेल ना तुला नंतर कधीतरी. सध्याच्या प्रोग्रामला मी नेसवून देईल. पुढच्या वेळी प्रोग्राम असला की तूच नेस मग स्वतःच्या हाताने. रुची थोडी हसत बोलली. प्रिया म्हणाली, ओके कोई नाही. पण वहिनी, तू उद्या पक्का ये हां, नाहीतर परवा माझी पंचायत व्हायची. रुचिता म्हणाली, हो प्रिया, मी उद्या नक्की येईल. प्रियाचं लक्ष समोर बसलेल्या विक्रमकडे गेले, जो तिचं बोलणं कान देऊन ऐकत होता. अच्छा वहिनी, दादा माझ्या समोरच बसलाय. त्याच्याशी बोलायचे असेल ना तुला? मी त्याला देते फोन. प्रिया विक्रमच्या हातात फोन देते. प्रिया, मी काय बोलणार तिच्याशी? अचानक फोन दिल्याने विक्रम गोंधळून बोलला. प्रिया म्हणाली, आता वहिनीसोबत काय बोलायचं ते पण मी सांगू का दादा? आता बोल लवकर. वहिनी वाट बघते तुझी फोनवर. विक्रमने गडबडतच मोबाईल कानाला लावला. पण मोबाईल कानाला लावूनही दोघांना कळत नव्हतं काय बोलायचं ते. आज अशा प्रकारे एकमेकांशी मोबाईलवर बोलण्याची त्यांची पहिलीच वेळ होती. पण त्या कानांना फक्त स्वतःच्या हृदयाची बुलेट ट्रेनच्या स्पीडने वाढणारी धडधड आणि त्यामुळे एकमेकांचे फोनवर आदळणारे श्वासोच्छवास तेवढे ऐकू येत होते. कालची पूर्ण रात्र त्यांनी एकमेकांच्या विचारात घालवली होती. कदाचित त्या अस्थिर विचारांना या शांततेत पूर्णविराम द्यायचा ते प्रयत्न करत होते. तुझा नाश्ता झाला? शेवटी रुचीनेच त्यांच्यात पसरलेला ऑकवर्ड शांततेला तोडत काहीतरी विचारावे म्हणून विचारले. पण तिच्या त्या दोन शब्दाच्या विचारपूसनेही तो सुखावून गेला. क्षणात त्याचे मन आकाशाला गवसणी घालत नाचू लागले. पण या नाचण्याच्या नादात तो तिला उत्तर देणेच विसरून गेला. दादा, अरे बोल काहीतरी. असा पुतळ्यासारखा काय बसून आहेस? तो खूप वेळ बोलत नाहीये हे पाहून प्रिया म्हणाली. प्रियाच्या बोलण्यामुळे त्याचे आकाशात नाचत असलेले मन क्षणात खाली आले. विक्रम म्हणाला, हो हो, माझं झालंय. तुझा? रुची गडबडतच, हो माझा पण. आणि आता पुन्हा एक ऑकवर्ड शांतता. काय बोलावे ते दोघांनाही कळत नव्हते. पण फोन ठेवायला मनही धजावत नव्हते. त्या शांततेतही तो तिला अनुभवत होता आणि ती त्याच्या एकलियत चालणाऱ्या श्वासांना ऐकत होती. ओके, तर मी फोन ठेवते. त्या शांततेला तोडत रुचीनेच फोन कट केला. हे देवा, हे काय झाले होते मला? माझे हार्टबीट एवढे का वाढले? त्याच्याशी बोलताना रुची स्वतःच्या हृदयावर हात ठेवत बोलली. प्रिया म्हणाली, काय दादा, वहिनीशी तुला बोलायला सांगितले होते, शांत बसायला नाही. विक्रम म्हणाला, तू मला असा अचानक का फोन दिला? मला काय बोलावे ते कळले नाही मग. प्रिया म्हणाली, दादा, तू स्वतःच्या बायकोशीच बोलत होता ना? प्रिया. विक्रम आवाज चढवत. प्रिया म्हणाली, नाही तर काय, तू तर असा बोलत होता जसा पहिल्यांदा वहिनीशी फोनवर बोलतोयस. तुला काय माहीत, मी पहिल्यांदाच तिच्याशी फोनवर बोलत होतो. विक्रम मनातच बडबडतो. विक्रम म्हणाला, तू कधी घेतलास तिचा नंबर? प्रिया म्हणाली, तुझ्या मोबाईलमधूनच घेतला मी. काय? प्रिया म्हणाली, हो, वहिनीचा नंबर मी तुझ्याच मोबाईलमध्ये सेव्ह केला होता ना. विक्रम म्हणाला, काय? कधी? प्रिया म्हणाली, दादा, तुला अजून माहितीच नाही, तरीच तू वहिनीशी बोलायला एवढा घाबरत होता. म्हणजे तू खरंच पहिल्यांदा वहिनीशी फोनवर बोलत होता. प्रिया जास्त न बोलता, मला फक्त एवढं सांग, माझ्या मोबाईलमध्ये नंबर तू कधी आणि कसा सेव्ह केला? विक्रम जरा आवाज चढवतच बोलतो. लग्नाच्या दिवशी तुझा मोबाईल माझ्याकडेच होता म्हणून. प्रिया म्हणाली, मग वहिनीला नंबर विचारून मी त्यातच तिचा नंबर सेव्ह केला. काय नावाने केलाय? विक्रम मोबाईल पाहत, ते आता तूच शोध.
बोलून प्रिया पटकनच तिथून उठली. प्रिया, विक्रमने चढत्या आवाजात आवाज दिला, पण तोपर्यंत तर प्रियाने रूममध्ये जाऊन दरवाजाही बंद केला होता. निर्मलाबाई म्हणाली, सौम्य, सर्व घेतलं ना व्यवस्थित? सौम्य आज हॉस्टेलवर परत जात होता, म्हणून निर्मलाबाई सतत त्याला हे घे ते घे म्हणून आठवण देत होत्या. सौम्य म्हणाला, हो ग आई, मी सर्व घेतलंय. किती वेळ एकच विचारणार आहेस? निर्मलाबाई म्हणाल्या, दरवेळी असाच म्हणतोयस तू आणि काही ना काही विसरतोस, म्हणून मला एवढा वेळ विचारावं लागतं. विक्रम म्हणाला, सौम्य, कशाने जाणार आहेस तू? सौम्य म्हणाला, ऑफकोर्स भाई, बसने. बरं, हे घे पैसे आणि नीट जा. मला पोचल्यावर कॉल कर. विक्रम त्याला पैसे देत बोलला. भाई, ही काय सांगायची गोष्ट आहे का? सौम्य पैसे पॉकेटमध्ये ठेवत बोलला. प्रिया म्हणाली, आणि सौम्य, तिथे वायफळ खर्च करू नकोस. सौम्य म्हणाला, प्रिये, मला ते सांगायची गरज नाहीये. तुझ्यासारखा मेकअपचा खर्च नाही आहे माझा वायफळ खर्च करायला. सौम्य, दरवेळेस माझा मेकअप काढणं गरजेचं आहे का? प्रिया चिडून बोलली. आई म्हणाली, चुप बसा तुम्ही दोघे. जायच्या वेळेसही शांत बसता येत नाही का? निघताना त्याने निर्मलाबाईचा आशीर्वाद घेतला, आपली बॅग खांद्यावर टाकली व निघाला. त्याला सोडण्यासाठी सर्व दरवाजापर्यंत आले. सौम्य घरापासून थोड्याच अंतरावर गेला असेल की परत सर्व उभे होते तिथे आला. काय झाले सौम्य, असा परत का आलास? विक्रम काळजीने बोलला. सौम्यने आपला चेहरा जरा दुःखी केला आणि विक्रमकडे पाहत आपली ऍक्टिंग करत बोलू लागला. भैया, माझ्या पश्चात या लंकेसमान सदनाचा योग्य सांभाळ कर. माझ्या कैकीय समान मातोश्रीला जप. माझ्या दुशाला समान वहिनीला माया लाव आणि माझ्या सीतेसमान वहिनीश्रीला तुझ्या अपार प्रेम दे. तिला सांग की तिच्या कर्णासमान धीराने तिची निघतासमयी चौकशी केली होती. आणि मातोश्री, निर्मलाबाईकडे पाहत, मला माहीत आहे तुला कधी कधी वेड्यांचे झटके येतात, पण त्याचा काही एक परिणाम स्वतःच्या स्वास्थ्यावर करू नकोस. हा, नीट खात पिझ्झा. बहन प्रिया, आपल्या सुकडी बोंबलीगत झालेल्या शरीरासाठी चिंतित नको होस आणि स्वतःची काळजी घे. सौम्य, तू निघतोस की नाही? तिघेही एकसाथ मोठ्या आवाजात, काय म्हणून सेव्ह केला असेल प्रियाने नंबर? विक्रम आणि दीपक लंच टाइमला टिफिन घेऊन कॅबिनमध्ये आले होते, पण विक्रमचं खाण्यात कमी आणि मोबाईलमध्ये जास्त लक्ष होतं. काय शोधतोयस मोबाईलमध्ये? बायकोचा नंबर. विक्रम बोलून गेला. काय? आपण काय बोललो हे लक्षात येताच विक्रमने मान वर करून पाहिले. दीपक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. अरे, म्हणजे मोबाईलमध्ये एक महत्वाचा फोल्डर सेव्ह करून ठेवला होता, आता दिसत नाही आहे, ते शोधतोय. विक्रम सावरत बोलतो. फोल्डर शोधतोयस की वहिनीचा फोटो? दीपक त्याला चिडवत. विक्रम म्हणाला, काय बोलतोयस तू? तिचा फोटो का शोधू मी? कारण तुला वहिनीला बघायची जबरदस्त इच्छा झाली असेल आणि इथे वहिनी तर येऊ शकत नाही ना, म्हणून वहिनी नाही तर फोटोच सही. काय? दीपक डोळे मिचकावत बोलतो. विक्रम म्हणाला, दीपक, तुला नाही वाटत तुझं डोकं नको तिथे जास्त चालतं ते? जरा कामावर लक्ष दे, म्हणजे बॉसचा ओरडा जरा कमी पडेल तुला. मला ओरडा तुझ्यामुळेच मिळतो, कळलं? त्या दिवशीही तुझ्यामुळेच तो टकलू मला ओरडत होता आणि ज्याच्यामुळे ओरडतोय तो तिकडे टेकडीवर तपस्या करत बसला होता. दीपक लंच बॉक्स लावत बोलतो. दीपकच्या बोलण्याने विक्रम आपल्या शोध मोहिमेतून वास्तवात आला. तिचा नंबर काय म्हणून सेव्ह आहे हे पाहायला काय अर्थ आहे विक्रम? जेव्हा हे नातं काही दिवसातच तुटणार आहे, तिच्यात गुंतून तू तिचं चूक परत करत आहेस, विचार करत त्याने उदास मनानेच मोबाईलची स्क्रीन ऑफ केली. मला हे काय होतंय देवा, गुंतत जाते का मी या नात्यात? लग्न होऊन काही दिवसच झाले आणि तरी मी वाहत जात आहे या बंधनात. त्याच्या त्या पाणीदार डोळ्यात जे मला काहीतरी सांगून पाहतात, त्याच्या त्या हळव्या वागण्यात. लग्न होऊनही त्याने कधी जबरदस्ती मला मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. बाबा म्हणत आहे त्याच्या डोळ्यात खरेपणा दिसतो, पण माणसाच्या मनाचा थांगपत्ता कधी कधी त्याच्या डोळ्यांनाही लागत नाही ना. आणि त्याच्या आईने बाबाला सांगितले ते काय होते? मान्य आहे बाबाला कानाचा प्रॉब्लेम आहे, पण आपल्या मुलीच्या बाबतीत ते एवढे केअरलेस तर नक्कीच नाही ना. देवा, काय होतंय काही कळतच नाही आहे. रुची मनाशी संवाद साधत होती. ती कॉलेजमधून घरी आली होती, पण डोक्यात अजूनही त्याचाच विचार सुरू होता. हे रुची डिअर, रोहिणी मोठ्याने ओरडतच आत आली. रुची म्हणाली, रोहिणी हळू, आई ओरडेल नाही तर. तुझ्या आईला दुसरे येतच काय ओरडण्याशिवाय? रोहिणी तिला मिठी मारत बोलली. तू कधीच सुधारणार नाही. रुची हलकी हसत बोलली व तिनेही तिला आलिंगन दिले. थोडा वेळ दोघींच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या.
रुची तू बोललीस ना त्याच्याशी डिवोर्सचं, रोहिणीने विचारले. रुची माहीत नाही का, पण यावेळेस तो डिवोर्स शब्द रुतला तिच्या काळजात. मग मग काय? रुची म्हणाली. मग कधी देणार आहे तो डिवोर्स? रुचीने त्यांच्यातील सर्व संवाद तिला सांगितला. रोहिणी म्हणाली. ओ, मग आता जाऊन आला असेल ना तो वकिलाकडून? रुची म्हणाली. माहीत नाही, मी विचारले नाही त्याला. रोहिणी म्हणाली. माहीत नाही? रुची तुला हे नाते पुढे न्यायचे आहे का? रुची म्हणाली. वेडी आहेस का रोहिणी तू? हे नाते आईने जुळवले आणि आईची प्रत्येक गोष्ट फक्त माझ्या वाईटासाठीच असते. मी हे नाते पुढे नेण्याचा तर विचारही करू शकत नाही. रोहिणी म्हणाली. मग त्याला आता फोन लाव आणि विचार तो वकिलाकडे गेला की नाही. रुची म्हणाली. काय आताच? रोहिणी, मी उद्या घरीच जाणार आहे, तेव्हा विचारेल ना त्याला. रोहिणी म्हणाली. केव्हा विचारशील? जेजुरीहून येऊन 2 दिवस झाले तरी विचारले नाहीस. त्याला तर तेच हवे असेल ना. रुची म्हणाली. अगं रोहिणी, आत्ताच विचारणे गरजेचे आहे का? तो कामात असेल यावेळेस. रोहिणी म्हणाली. असं करून तो फायदा घेईल तुझा आणि वकिलाकडे जातो म्हणून कधी जाणारच नाही. रुची म्हणाली. पण माझ्याकडे त्याचा नंबर नाहीये. रोहिणी म्हणाली. रुची, मला खरं खरं सांग, तुला त्याच्यावर प्रेम तर नाही झाले ना? रोहिणीने असे विचारताच रुचीचे डोळेच मोठे झाले. रोहिणी, काय बोलतेस तू? आजपर्यंत कोणावर प्रेम झाले नाही तर आत्ताच कसे होईल? आणि माझ्याजवळ त्याचा नंबर नाहीये म्हणून आत्ताच नाही म्हटले मी. तुझ्या दिमाखाचे घोडे जास्त पडवत जाऊ नकोस. रुची जरा चिडून म्हणाली. ओके ओके, आय एम सॉरी. मी पुन्हा नाही बोलणार. चल आपण थोडं बाहेरून फिरून येऊया. रोहिणी विषय वळवत बोलली. रुची म्हणाली. रोहिणी, आता यावेळेस कुठे? रोहिणी म्हणाली. यावेळेस म्हणजे? अगं खरी फिरायची मजा याच तर वेळेस आहे. अगं पण रोहिणी, प्लीज या रुची. रोहिणी बारीक तोंड करत बरं चल. शेवटी रुचीही तयार झाली. विक्रम म्हणाला. दीपक, बस होईल यार, आणखी काय घ्यायचं राहिलं? तुझ्यामुळे घरी पोचायला मला वेळ होतो नेहमी. आणि दीपक बाहेर मार्केटमध्ये आले होते. दीपक म्हणाला. बस थोडा वेळ विक्रम, थोडंच सामान राहिले. दीपकने स्वतःसाठी 2-4 महत्वाचे काही जे सामान घ्यायचे होते ते घेतले. विक्रम म्हणाला. चल झालं ना? हो, 2 मिनिटे फक्त, एकच राहिले. हे पकड, मी येतो तोपर्यंत. दीपक त्याच्या हाती बियर बॉटल पकडत बोलला. दीपक, हे काय आहे हा? या बॉटल कधी घेतल्यास तू? यासाठी आणलंस का तू मला सोबत? तू या पार्टीचं बोलत होता तर? आजच तुझी आई गावाला गेली ना? आणि आजच तू? विक्रम चिडून बोलत होता. गुरु रामदेव बाबा, आपली ज्ञानवाणी मी नंतर ऐकेल. तोपर्यंत हे पकडून ठेवा. मी बाजूच्या दुकानातून चकना घेऊन येतो, ओके? बोलून दीपक एका दुकानाकडे जाऊ लागला. दीपक, विक्रमने आवाज दिला पण दीपक त्याचा आवाज ऐकून न ऐकल्यासारखा करत निघून गेला. हा दीपक पण ना? विक्रम नकारार्थी सुटकारा टाकत पुटपुटला. तो तिथेच त्या दुकानासमोर एका बाजूला उभा राहून दीपकची वाट पाहू लागला. त्याच्या दोन्ही हातात बियर बॉटल्या होत्या. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर कॉल आल्याने तो घेण्यासाठी त्याने एक बॉटल काकेत पकडली तर दुसरी त्याच हाताच्या तळहातात धरली व कॉल उचलून बोलू लागला. विक्रम, लवकर इथे ये. एक माकडीन मुलगी माझ्या मागे लागलीये. दीपक तिकडून बोलला. माकडीन? कोणती माकडीन? विक्रम गोंधळून बोलला. दीपक म्हणाला. मला तिचं नाव नाही माहीत, पण थोडासा धक्का लागला तर पार डाफरलीये माझ्यावर. प्लीज तू लवकर ये ना. विक्रम म्हणाला. असं काय केलंस तू? तुला मी आधीच म्हटलं होतं दीपक, मुलींच्या मागे लागू नको, पण साहेब ऐकतात कुठे आमचं? विक्रम, मी यावेळेस काहीही केलं नाही यार. आणि मला लेक्चर नंतर दे, आधी इथे ये पटकन. हो, मी येत आहे. तू कुठे आहेस ते सांग मला आधी. तो बियर बॉटल सांभाळत पुढे जात बोलत असतो की समोरून घाईतच चालत येणाऱ्या कोणाला तरी धडकतो. त्याच्या हातातून त्या बियर बॉटल पडता पडता वाजतात. आय एम सॉरी. दोघेही सारखेच बोलतात. विक्रमला तो आवाज ओळखीचा वाटला म्हणून त्याने जरा समोर मान वर करून पाहिले. तसा त्याला एक जबरदस्त झटका बसला. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कोण असेल ज्याला विक्रम धडकला आणि काय होईल पुढे ते पुढील भागात बघायला विसरू नका, कारण पुढील भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर मिस अजिबात करू नका. आणि हा भाग तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.